हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी संदर्भात असणारे महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी 15 दिवसाचा जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. तसेच तुमची जी रिव्हिजन आहे ती लाईव्ह स्वरूपात या कोर्समध्ये घेतली जाईल. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तुम्हाला दिली जातील. या मॉक टेस्टमध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. तसेच मित्रांनो, एमसीक्यूची प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्हाला 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातील. तर मित्रांनो, या कोर्सला जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स परचेस करू शकता. विद्यार्थी 2026 साठी लॉ सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन बॅचेस ज्या आहेत त्या ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही एकतर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि इन्क्वायरी करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे पण हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन वन नेशन वन इलेक्शन बिल 2024? संविधान एक देश एक निवडणूक विधेयक 2024 चा मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो, 17 डिसेंबर 2024 रोजी सरकारने एक देश एक निवडणूक विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे अधिक चर्चेसाठी पाठवलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, टू एनेबल सायमल्टेनियस इलेक्शन फॉर लोकसभा अँड स्टेट असेंब्लीज, लोकसभा व राज्य विधानसभांच्या एकत्रित निवडणूक घेण्यासाठी. व्हॉट इज कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह अग्रीमेंट फॉर ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप CPTPP, कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह अग्रीमेंट फॉर ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप CPTPP म्हणजे काय? तर मित्रांनो, 15 डिसेंबर 2024 रोजी ब्रिटन CPTPP मध्ये सामील होणारा 12वा सदस्य आणि पहिला युरोपीय देश ठरला जो पॅसिफिक भागातील महत्वाचा व्यापार करार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पॅसिफिक किनारपट्टीवरील अनेक देशांमधील व्यापार करार. The chief of army staff of which country was conferred the rank of honorary general of Indian आर्मी इन डिसेंबर 2024? डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखांना भारतीय लष्कराच्या सन्माननीय जनरल पदाने सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, 16 डिसेंबर 2024 रोजी नेपाळचे लष्कर प्रमुख जनरल अशोक राज सिगदेल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराच्या सन्माननीय जनरल पदाने गौरवले. त्यामुळे ऑप्शन सी, नेपाळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हॉट सिग्निफिकंट इव्हेंट डज विजय दिवस डिसेंबर 16 कॉमोमरेट? 16 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा विजय दिवस कोणत्या महत्वाच्या घटनेची आठवण करून देतो? तर विजय दिवस दरवर्षी 16 डिसेंबरला साजरा केला जातो, जो 1971च्या युद्धामधील भारताच्या विजयानिमित्त आहे आणि त्यातून बांगलादेशाची निर्मिती झाली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1971च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेला भारतीय विजय. Which organization is manufacturing the Su-30 MKI fighter aircraft for the Indian Air Force? भारतीय हवाई दलासाठी Su-30 MKI लढाऊ विमान कोणती संस्था तयार करत आहे? मित्रांनो, 12 डिसेंबर 2024 रोजी संरक्षण मंत्रालयाने HAL सोबत 13,500 कोटींचा करार केला असून त्या अंतर्गत भारतीय हवाई दलासाठी 12 Su-30 MKI विमाने खरेदी केली जातील. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL, ऑप्शन बी. The Smart India Hackathon SIH focuses primarily on which field of innovation? स्मार्ट इंडिया हॅकथॉन मुख्यतः कोणत्या नवकल्पना क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते? तर मित्रांनो, डिसेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या स्मार्ट इंडिया हॅकथॉन मध्ये विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांद्वारे प्रत्यक्ष समस्यावर तंत्रज्ञानावर आधारित उपाय शोधण्यावर भर दिला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तंत्रज्ञान आणि समस्या सोडविणे. Who led the high-level committee that recommend the One Nation, One Election initiative? एक राष्ट्र एक निवडणूक उपक्रमाच्या शिफारसी करणाऱ्या उच्चस्तरीय समितीचे नेतृत्व कोणत्या व्यक्तीने केले? तर मित्रांनो, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी संविधानात बदल करण्याची शिफारस केली, ज्यामध्ये प्रथम लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका आणि नंतर नगरपालिका आणि पंचायत निवडणुका समकालीन कराव्यात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, फॉर्मर प्रेसिडेंट रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद. व्हॉट सिग्निफिकंट डॉक्युमेंट इज कमोमरेटेड ऑन ह्युमन राईट्स डे? मानवाधिकार दिनावर कोणत्या महत्वपूर्ण दस्तऐवजाची आठवण करून दिली जाते? तर मित्रांनो, 10 डिसेंबर रोजी साजरा होणारा मानवाधिकार दिवस 1948 मध्ये संयुक्त राष्ट्र जनरल असेंब्लीने मानवाधिकारांची सार्वभौम घोषणा स्वीकारली होती, त्याची आठवण करून देतो.
त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, UDHR, मानवाधिकारांची सार्वभौम घोषणा. Who has been appointed as the new governor of the Reserve Bank of India स्टार्टिंग डिसेंबर 11, 2024. 11 डिसेंबर 2024 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, संजय मल्होत्रा यांची नियुक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून केली गेली आहे. तर त्यांचा कार्यकाळ हा 11 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेला आहे आणि तो 3 वर्षाचा असेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, संजय मल्होत्रा. विच टीम वॉन द मेन्स एशिया कप अंडर 19 क्रिकेट 2024? 2024 मध्ये मेन्स आशिया कप अंडर 19 क्रिकेट कोणत्या संघाने जिंकला? तर मित्रांनो, 8 डिसेंबर 2024 रोजी मेन्स आशिया कप अंडर 19 क्रिकेटच्या फायनलमध्ये बांगलादेशने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताला 59 धावांनी हरवून विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बांगलादेश. Who has assumed the chairmanship of the 68th session of the Commission on Narcotic Drug on behalf of India in December 2024? 2024च्या डिसेंबरमध्ये भारताच्या वतीने नशाविरोधी आयोगाच्या 68व्या सत्राचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले? तर मित्रांनो, भारताला नशाविरोधी आयोगाच्या 68व्या सत्राचे जे अध्यक्षपद देण्यात आले होते आणि भारताचे व्हिएन्ना येथील कायमचे प्रतिनिधी शांभू कुमारन यांनी 6 डिसेंबर 2024 रोजी हे अध्यक्षपद स्वीकारले होते. त्यामुळे ऑप्शन बी, शांभू कुमारन हे याचं योग्य उत्तर आहे. विच सिटी वॉज द होस्ट ऑफ द महाकुंभ 2025? 2025चा महाकुंभ कोणत्या शहरात झाला? तर मित्रांनो, महाकुंभ 2025 हा एक भव्य आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा कार्यक्रम आहे, जो 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये झालेला होता. त्यामुळे ऑप्शन डी, प्रयागराज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. When was the border security force established? सीमा सुरक्षा बल कधी स्थापन करण्यात आले? तर मित्रांनो, सीमा सुरक्षा दल 1 डिसेंबर 1965 मध्ये स्थापन करण्यात आला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर 1965. When is the International Day of Person with Disabilities observed every year? जागतिक दिव्यांग व्यक्ती दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो, जेणेकरून समाजातील सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा विकास होईल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 3 डिसेंबर. तर मित्रांनो, हे होते करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी या विषयावरील काही महत्त्वाचे MCQ, त्यांचे आन्सर्स आणि आन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण ही सिरीज अशीच चालू राहणार आहे. आमची जी 15 दिवसाच्या क्रॅश कोर्सची बॅच सुरू झालेली आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. त्या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबसवरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड होतील. सोबतच तुमची जी रिव्हिजन आहे ती लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून घेतली जाईल. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट इन्क्लुडेड आहेत आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिली जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.